श्री स्वामी समर्थ. कर्क राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशीभविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. जून महिन्याचा उत्तरार्ध तुमच्या आयुष्यात कोणते नवीन बदल घडवून आणणार आहे? करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग खुलणार का? आर्थिक अडचणी दूर होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंददायी आणि समाधानकारक राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात अपेक्षित सुख मिळेल का? विद्यार्थ्यांच्या मेहनतीला यशाचे फळ मिळणार का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ कर्क राशीचे पंधरवड्याचे राशीभविष्य. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जून महिन्याचा उत्तरार्ध कर्क राशीच्या व्यक्तींसाठी भावनिक स्थैर्य, कौटुंबिक सुख आणि प्रगतीच्या नव्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा गांभीर्याने विचार कराल आणि भविष्यासाठी काही ठोस निर्णय घेण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकते, पण योग्य वेळी घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील. घर, कुटुंब आणि करिअर यामध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. मनातील अस्वस्थता कमी होऊन आत्मविश्वासात वाढ होण्याची शक्यता आहे. करिअर आणि व्यवसाय या पंधरवड्यात नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले एखादे महत्त्वाचे काम पूर्णत्वास जाऊ शकते. नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने तुमचे महत्त्व वाढेल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात. जुने व्यवहार लाभदायक ठरतील. कोणताही मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. संयम आणि सातत्य हेच यशाचे मुख्य सूत्र राहील. आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा पंधरवडा हळूहळू सुधारणा करणारा ठरू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. मात्र घरगुती किंवा कौटुंबिक कारणांमुळे काही अतिरिक्त खर्च होऊ शकतो. गुंतवणूक करताना घाई टाळा. बचत वाढवण्यावर भर दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता ठेवणे आवश्यक राहील. योग्य नियोजनामुळे महिन्याच्या शेवटी आर्थिक समाधान मिळू शकते. कौटुंबिक जीवन कुटुंब हेच या पंधरवड्यात तुमचे सर्वात मोठे बळ ठरणार आहे. घरातील वातावरण प्रेमळ आणि आनंददायी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नात्यांमध्ये गोडवा वाढेल. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. पालकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरेल. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडल्याने सर्वांचे सहकार्य मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. जोडीदाराबरोबर संवाद वाढल्याने मनातील शंका दूर होतील. नात्यात विश्वास आणि भावनिक जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत मिळू शकतात. छोट्या गोष्टीवरून वाद घालणे टाळा. समजूतदारपणा आणि संयम यामुळे नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत काही प्रमाणात काळजी घेणे आवश्यक राहील. मानसिक ताण किंवा भावनिक अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवणे महत्त्वाचे ठरेल. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे. वेळेवर जेवण आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक राहील. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यांचा लाभ होईल. नियमित दिनचर्या ठेवल्यास आरोग्य उत्तम राहू शकते. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगल्या प्रगतीचा ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता वाढेल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत सुरू ठेवावी. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासासोबत वेळेचे योग्य नियोजन केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात. आत्मविश्वासामुळे कठीण विषयही सोपे वाटतील. सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. धार्मिक कार्यक्रम किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. समाजात तुमचा मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या सल्ल्याला महत्त्व देतील. धार्मिक कार्यांमुळे मनाला समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. प्रवास या पंधरवड्यात एखादा महत्त्वाचा प्रवास घडू शकतो. कामानिमित्त किंवा कुटुंबासोबत केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नवीन व्यक्तींशी संपर्क वाढेल. काही व्यक्तींना नवीन नोकरी, व्यवसाय किंवा प्रकल्पाशी संबंधित संधी मिळू शकतात. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजनेला गती मिळू शकते. भविष्यासाठी नवीन दिशा ठरवण्याची संधी मिळेल. उपाय दर सोमवारी भगवान शिवाची पूजा करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. शिवलिंगावर दूध आणि जल अर्पण करा. गरजू व्यक्तींना तांदूळ किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आईवडिलांचा आदर करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. भावनिक निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. श्री स्वामी समर्थांचा नामजप नियमित करा.
एकूण हा पंधरवडा कर्क राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक सुख, मानसिक स्थैर्य आणि प्रगतीच्या संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात हळूहळू प्रगती होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेतल्यास हा काळ समाधानकारक राहील. संयम, सकारात्मक विचार आणि कुटुंबाचे सहकार्य यांच्या जोरावर हा पंधरवडा तुमच्यासाठी आनंद, यश आणि समाधान देणारा ठरेल. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने मनातील काही महत्त्वाच्या इच्छा पूर्ण होण्याचे शुभ संकेत दिसत आहेत. धन्यवाद.